हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर इथून मी दिवसाची सुरुवात करते पावसापासून. इथं पहिला पाऊस सुरू झाला होता, तर इथं पावसाचं आगमन झालेलं आहे. तर असं पावसात थोडंसं भिजलं पाहिजे म्हणता, येणाऱ्या घामोळ्या तर चालल्या जाता. तर असं इथं मम्मी नव्हती घरात, एकदम बोर वाटत होतं. असं इथं मग चालू होतं यांचं कवर वगैरे लावणं. कवर वगैरे लावून चालू होतं, त्याला पुस्तकं वगैरे आणलेले होते. तर असं मम्मी घरी नसल्यामुळं बोर होतं एकदम. त्यात त्रिशा पण नाही आहे, त्यामुळं इथं भांडे वगैरे घासायचे, आवरायचे कामं वगैरे. असं इथं रूम पण बदलणं चालू आहे, कारण की रूम इथं खूप अडचणीत आहे. ते होत पण नाही, मुलांसाठीच ते बदललं होतं. डबल रूम घेतली होती, आधी सिंगल होती. तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर समजलं असेल तुम्हाला. आधी सिंगल होती, आता डबल घेतली, पण ते पण खूप छोट्या मुलांच्या कपड्यांसाठी शोकेश वगैरे आणलं, पलंग आणला, तर ते पूर्ण जागा आटून गेली. तर थोडीशी पाहिजे होती मोठी. इथं चालू होते कपडे वगैरे धुणं. कपडे वगैरे धुणं नाही, सॉरी, मशीनमध्ये झाले होते, ते टाकत होते मी कपडे. तर बदलणं चालू, पण पाहिजे जशी भेटली, आम्हाला आवडली का, तर ते घरमालकाचं काय रिपीट फोन वगैरे काही येत नाही आहे, त्याच्यामुळं आम्ही पण त्यांना काही परत लावत नाही. तर मग असं बऱ्याच ठिकाणी बदलली. आता बघू, 1 तारखेपर्यंत भेटली तर ठीक, नाही तर मग काय आहे तसे दिवस काढावं लागतात. आहे तसे दिवस, नाही तर काय. गरमी पण खूप होती ना, मला मानेवर आणि समोर गळ्यावर खूप, म्हणजे असं बारीक बारीक घामोळ्या आल्या. उन्हामध्ये ते हे म्हणजे खूप दिसत आहे. इथं ब्लाऊज वगैरे शिवणं चालू होतं माझं. तर आधीच एक शिवलं मी, ते सणासुदीचं दाखवलं तर तुम्हाला, तो अर्धवट ब्लाऊज. आताही चालली दुसरं ब्लाऊज शिवणं. आता ते पूर्ण झालेत की ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते कसे शिवले का. ब्लाऊज पण शिवते, पार्लरचं पण सगळं काही चालू आहे. सध्या माझेचे ब्लाऊजचे पण इन्क्वायरीसाठी करता. आता टाकायला तर भरपूर जण आहेत, पण असं पाहिजे जसं हे होत नाही व्यवस्थित. असते माझं तरी शिवते मी. माझी 1 पीस पण शिवायची, साड्यांची काही असं तसं प्रॅक्टिस पण होती. काही आणखीन एक ब्लाऊज आहेत माझं, ते बाकी शिवायचं. आता हे 2 याला मी हुक वगैरे लावून घेते, एक कापते मी, असंच आहे, कापते व्यवस्थित, मग शिवते. मस्त असं डिझाईनचं शिवते. हे प्रिन्स कटचे शिवले मी. आज मी व्हिडिओ काढून ठेवलेले, टाकणं काही होत नाही, घरातले काम होते. आज आहे गुरुवारी मी हा व्हिडिओ अपलोड करून व्हॉइस ओव्हर देऊन टाकते. त्याच्यात रिपीट पण हे झालेत क्लिपा, कारण की माझ्याकडे शूट पण करणं नाही होते, त्यामुळं रिपीट झालेत. तर असू द्या, तुमचा सपोर्ट असू द्या फक्त मला. तिथं हे पप्पांचं आहे, म्हणजे आईच्या घरीच राहते ना मी जवळ, ते पप्पांचंच शेटर आहे इथं दुकान. तुम्ही पार्लरची चेअर पण घेतलेली, तुम्हाला दिसली असेल, पण तिथं पप्पांचं सामान आहे, मंडप डेकोरेटरचं. तर त्यामुळे मला पण असं खोलता नाही येते, व्यवस्थित टाकता नाही येतं पार्लर. म्हणजे जागा, स्पेस जरा भरपूर पाहिजे, म्हणजे व्यवस्थित मला टाकता येईल असं. त्यामुळं बघू आता इथं टाकायचं की कुठं. सम्यकचं पण
चालू होतं मला शेवया खायच्या म्हणून, पण ते घरात खिरीतल्या शेवया होत्या. त्याला म्हटलं खिरीसारखं बनवून देते खीर. तर बनवली, आम्ही एन्जॉय केली मस्त. त्यात बदाम, मखाने, काजू वगैरे वाटून टाकलेत, इलायची टाकली, साखर मस्त केली. तर एक कूलर पण दिलं आहे पप्पानी, पण ते खराब निघाले. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तो